चला आपण जाऊया आपल्या आमच्या मामांकडे. सुधीर भाऊ आमचे मामा आहेत. तुम्हाला मामा केले. नमस्कार. नमस्कार, बोला. खरोखरच एवढी सुंदर बाग बनवले, त्याचा अनुभव कसा होता आणि काय कसं म्हणजे तुम्हाला सुचलं कसं की या डोंगर माळामध्ये मी एक काहीतरी असं बाबळीच्या झाडामध्ये आंब्याची बाग पिकवू, तुम्हाला सुचलं कसं? ॲक्च्युली मी पहिल्यापासून लहानपणापासून शेतकरी आहे आणि शेतीची जास्त आवड आहे. तर मध्यंतरी काळानंतर वडील वारल्यानंतर असं ही जागा पडीक होती, पण जागेचा अभाव असा होता की यापूर्वी आम्ही झाडं लावली, टँकरने पाणी घालायचो, पण ती झाडं काय जगायची नाही. पण नंतर माझ्या मोठे बंधू सागर भाऊन मी ठरवलं की आपण काही झालं तरी या ठिकाणी आंब्याची बाग करायची. मग त्या हिशोबाने आम्ही मार्किंग करून जवळजवळ 250 आंब्याची झाडं लावली. झाडं लावल्यानंतर बरेच जण आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला हे खत देऊ, त्याचा आम्हाला महिन्याचा चार्ज एवढा पडेल, ते खत देऊ, मग तुमची बागा अशी होईल तशी होईल. मग आम्ही दोघांनी विचार केला, जर आपण लोकांना जर पैसे देणार असेल 8,000 5,000 महिन्याचे, तर आपण जर कष्ट केले आणि त्यातला जर अनुभव आला आणि ते आपण इतर शेतकऱ्यांना सांगितला तर ते खूप चांगलं होईल, एक सत्कार्य होईल. या हेतूने आम्ही बाग लावली आणि ज्या वर्षी बाग लावली त्या वर्षीपासून जवळजवळ 2,000 ते 2,500 आम्ही केशर, हापूस, पायरी अशी विविध बाग आंब्यासाठी आम्ही विकतो, कलम. आणि त्या शेतकऱ्यांना आम्ही जाऊन प्रोत्साहन करतो की ह्या पद्धतीने तुम्ही बाग लावा, त्या बागेची फळं अशी येतील. आणि विशेष म्हणजे ह्या बागेत आम्ही पूर्ण ऑर्गॅनिक ठेवलेले आहे, म्हणजे ह्या बागेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं केमिकल मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही आत्ता जे फळ काढलं ते एवढं मधुर आणि गोड आहे, त्यात कुठलीही कीड नाही, काही नाही. आणि ऑर्गॅनिककडे लोक काय करतात, इंजेक्शन देऊन बागा मोठ्या करतात, मोठी फळं करतात, लवकर बागा आंबा लवकर बागेत येण्यासाठी, बागेतनं पटकन व्यापारात जाण्यासाठी जी चढावड लागली पैशाच्या मागे, ती न होता सर्वसामान्य माणसाला चांगला गोड मधुर आंबा कसा खायला मिळेल, आपल्या कष्टाचा आंबा कसा खायला मिळेल, ह्या हेतूने आम्ही ही बाग लागवड केली. आणि दरवर्षी आज जवळ 6 ते 7 वर्ष झालं आम्ही आंब्याची कलमं पण विकतो. त्यांची सरकारी ज्या स्कीमा आहेत, म्हणजे अनुदानानुसार त्या खड्ड्याची स्कीमा, त्यानंतर त्या आंब्या लागवडीसाठी लागणाऱ्या बाजूच्या कंपाऊंडची स्कीम, आंब्याची शासनाची स्कीम जी आहे त्याप्रमाणे आम्ही ती पावती देऊन त्यांची सबसिडी त्या शेतकऱ्यांना मिळून देतो. वा 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 वा, खरोखरच या दोन भावांनी जो उपक्रम सुरू केला आहे, म्हणजे बोलता बोलता विषय निघाला आणि एक मोठ्या भावाने छोट्या भावाला सल्ला दिला आणि एक आंब्याची बाग उभी करायची. आंब्याची बाग नुसती उभी नाही केली तर दुसऱ्यांसाठी ती उभी कशी करून घ्यायची हा पण ते उपक्रम. आणि ते सगळ्यात जास्त समाधान आम्हाला आहे. आता तुमच्या बरोबर तुम्ही होता त्यावेळेस शेतकरी येऊन येले, त्यांना ॲट प्रेझेंट बॅग दाखवली, बरोबर कशी कलमा लावली ती दाखवली, कलमाची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर तुम्हाला त्यात कुठलीही अडचण आली तरी आम्हाला फोन करा, त्याचं निरसन आम्ही 100% करू. बस त्यांनी आंब्याची बाग ही ऑर्गॅनिक करून, पण त्यांना जे खत पाणीचे वापर आहे हे तांत्रिक दृष्टीने केलेले आहे. म्हणजे नुसता फोन जरी लावला तरी पाण्याची सोय त्यांनी केलेली आहे आणि बागेची सुंदर मांडणी केलेली आहे. म्हणजे खरोखरच तुमचे विशेष कौतुक मानलं पाहिजे की ह्या भोर तालुक्यात जर तुम्ही बघितला की लोक भाताचं पीक घेतात, जास्त प्रकारे जास्त भाताचं पीक घेतात, पण तुम्ही आंब्याची बागी डोंगरात फुलवून दाखवली. तुम्हाला लोकांनी येड्यात काढलं की काय करतोय रानमाळा, जिथं पाणी नाही तिथं आंबा लावतोय. तर असा हा उपक्रम त्यांनी केला आणि 5 वर्षानंतर हे बघा, हे सोनं तुमच्या समोर उभं आहे आणि या सोन्याचं तुम्ही खरोखरच सोनं केलंय आणि दुसऱ्यांच्या पण संसारामध्ये त्याचं सोनं कसं करावं ह्यासाठी तुम्ही लाभ घेताय. आणि यासाठी आपलं सरकार पण त्यांच्या मागे आहे की काय करता येईल काय नाही, ते सबसिडी कशी मिळवून देतात हे पण त्यांचा प्रयत्न करून देतात. धन्यवाद मामा, भेटून बरं वाटलं. धन्यवाद. असेच करा आणि असेच सहकार्य काय लागलं तर मामांना कॉन्टॅक्ट करा. मामांचा नंबर आपण खाली देत आहोत. ओके, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.